नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे उमेद विकर व्लॉग्स मध्ये. तर आज आपण आलो आहे कोणत्या धरणावर? माणिकडोळच्या धरणावर. तर मित्रांनो, आपल्या या धरणामध्ये एक असं मंदिर आहे की जे 8 महिने पाण्यात असतात, बाकीचे 4 महिने जे आहे ते म्हणजे पाण्याची लेवल जेव्हा कमी होती तेव्हा ते असं वर दिसून येतं. दाखवतो मी तुम्हाला ते मंदिर, पण झूम करून दाखवतो. आता ते दिसत नाही पण कळस दिसतोय त्या तिकडं. दाखवतो मी तुम्हाला. हे बघा मित्रांनो, हे ते मंदिर आहे, त्याचा कळस दिसतोय पण आता काय कॅमेरा एवढा झूम नाही होत, भरपूर लांब येते. दाखवायचा प्रयत्न करेन मी तुम्हाला. तर मित्रांनो, मागच्या तिकडे वरच्या साईडला पण एक मंदिर आहे, तेव्हाच मी तुम्हाला ते दाखवतो. जाता जाता आपण बघू. आपण आले फोटो काढायला. जस्ट उद्या आहे बायोलॉजीचा लास्टचा पेपर. तर बरेच दिवसापासून व्लॉग नाही आले. याचं कारण असं होतं की पेपर चालू होते, आता उद्या लास्ट पेपर आहे म्हणून मग म्हटलं आज फोटो काढायला जाऊ. मग मला मित्र बोलले, अरे फोटो काढतो ते भाई, व्लॉग पण म्हणू. त्यामुळे मग इकडे आलोच, व्लॉग स्टार्ट केला. काही विषय नाही. बाकीचे पण येणार होते पण ते बोलले नंतरून, म्हटलं जाऊन दे, मग आम्हीच जाऊन येतो. त्यामुळे आम्ही तिघंच आलो. तर यांनी आता अंगावर पाणी उडवलं, पर चिखलाचं पाणी उडलं अंगावर. हे बावटेत. व्हिडिओ काढत काढत गेलो, म्हटलं काहीतरी इन्फॉर्मेशन देऊ. त्याला सांगत होतो की मागचे आलो होतो तेव्हा मासे येतले असं तसं. त्यांनी टाकलं डायरेक्ट दगड. अवघा हाच तो पोरे. अवघा देख तो कैसे सरमार. फालतूचे चाळीले सुचतात बायांना. स्पॉट एकदम भारी आहे, नक्की तिकडे व्हिजिट करा. व्हिजिट म्हणजे नक्की या फोटो वगैरे काढायला. आणि मित्रांनो, असे चाळे तर बिलकुल करू नका. हो का, या असे सगळ्यात घाण चाळे. इकडे येऊन पर निसर्गाची वाट लावतात. करू नका असे चाळे. फॅमिली सोबत या, मित्रांसोबत या, एवढंच म्हणतो. बाकी काय विषय नाही. तर मी तुम्हाला नाही का मागाशी बोललो होतो, तर हेच ते मंदिर बॅक साईडला दिसतंय माझ्या. तेच तुम्हाला मागाशी बोललो आपण नक्की जाऊ तिकडं. तर आता शूट वगैरे झालेलं आहे, सिनेमॅटिक शूट केलं आहे थोडं. मी तुम्हाला दाखवलंच व्हिडिओच्या, आपल्या व्हिडिओमध्ये दाखवेल मी तुम्हाला कसं झालं काय नाही. मला कमेंट करून नक्की सांगा कसं झालं शूट. आणि हे जे आपलं जे मागचं मंदिर दिसतंय जे पाण्यात गेलेलं आहे, तर ते जेव्हा पाणी कमी होईल, पाण्याची लेवल जेव्हा ते वर येईल, दिसायला लागेल, तेव्हा मी नक्की त्याचा एक व्लॉग बनवेल सेपरेटली. तर आता आमचे फक्त फोटो राहिलेले आहेत, तर फोटो काढू. ऊन भरपूर आहे, तुम्ही बघू शकता, ऊन भरपूर आहे. तर आमचे आता फक्त फोटो राहिलेत, फोटो काढतो आणि मग नंतर तुम्हाला घेऊन जातो त्या मंदिरावर. दाखवतो तुम्हाला. एकदम भारी वातावरण, एकदम मस्त आहे. एवढं ऊन आहे पण तरी नाही का पाण्यामुळं जरा थंड थंड वाटतंय. पण उन्हाचा त्रास होतोच आहे, काय विषय नाही. ये मागाशी माझ्या अंगावर पाणी उडवलं, आता घे. अख्खा नायकीचा शूज खराब केला भाई. हा फेक फेक. शब्द खराब झाला. आजचे पैसे पाण्यात. अरे मी मागाशी कसा माझ्या अंगावर टाकलं. आता आपलं झालंय मस्त फोटो काढून. आता चाललोय घरी. घरी जायच्या ऐवजीच म्हणते, घरी जायच्या आधी तुम्हाला हे दाखवतो मी, मंदिर दाखवतो तुम्हाला. जाऊ आपण त्या मंदिरात. चल ना. मित्रांनो, नेमकी आपण आलोय दर्शनाला, पण दरवाजा उघडा असतो, तो उघडा नाही. तुम्ही बघू शकता. तर इकडं पुढं नाही, पण दर्शन झालंय आपलं. एकदम मस्त भारी मंदिर आहे. म्हणजे असं हे नाही होत, काय म्हणतो आपण, गरम नाही होत, एकदम असं थंड थंड आहे. जाऊ आपण, निघू आता. शूज घालू आणि निघू.